शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, गेल्या 4 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासह महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुद्धा शिवसेना हे नाव आणि निवडणुकीचं चिन्ह म्हणजे पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केलं. मग आज पुन्हा हा प्रश्न कशासाठी? तर जेव्हा हा निर्णय देण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरेंकडनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर गेल्या 2 आठवड्यांपासून सुनावणी सुरू आहे आणि आज त्या सुनावणीचा 6वा महत्त्वाचा दिवस होता. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाला धारेवर धरणारे ठाकरेंचे वकील आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी आज विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे अक्षरशः वाभाडे काढले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असं म्हणत सिब्बलांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली. आधी अपात्रतेचा निर्णय घ्या आणि मगच पक्षावरचा दावा ठरवा असा थेट आणि स्ट्रेट बाण कपिल सिब्बल यांनी मारलाय. पण असं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या बाजूने सुद्धा युक्तिवाद केला जाणार आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या सगळ्या प्रश्नांना त्या बाजूने नेमकी कशी उत्तरं येतात याची सुद्धा उत्सुकता आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो काही येईल तो फक्त धनुष्यबाणाचं भवितव्य ठरवणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या सत्तानाट्याचा कायदेशीर अर्थ सुद्धा नव्यानं स्पष्ट करणारा असेल. सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे. त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून. 1999च्या मी आता तेच तुम्ही सांगे उत्तर दिलं. तुमची आमची घटना पाठ झाली वाटतं तुम्हाला. चांगली गोष्ट आहे, पण मुळाच आहे ना, खरं आहे ते ना. 1999ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच. तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ सरळ शिवसेना नेते, 12 शिवसेनेचे नेते होते. त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष पद आलं. तुमच्या कक्षा काय आहेत त्या कक्षाच्या बाहेर पडून तुम्ही नाही जाऊ शकत. आजची सुनावणी हे नवीन काहीच नाही. जे गेल्या 5 दिवसापासून जे चाललंय तेच रामायण कंटिन्यू चालू आहे आणि परत विचारायचा प्रयत्न होतोय की रामाची सीता कोण, असा प्रकार यांच्यामध्ये सुरू आहे. जे सांगायचं ते सांगता येत नाहीये आणि फक्त कोर्टाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल साहेबांकडून केला जातोय. तर अपात्रतेचा निर्णय आधी घ्या आणि मगच पक्ष कुणाचा ते ठरवा असा सडेतोड मुद्दा मांडला ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी. विधिमंडळातल्या आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष आहे का? अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडून सोयीस्कर गणितं मांडली का? आणि पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजेच पक्षाची इच्छा नाही हा अध्यक्षांचा निष्कर्ष नेमका चुकीचा कसा ठरतो? या राजकीय आणि कायदेशीर युक्तिवादात आज नेमकं काय काय घडलं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद की स्वतःचं अधिकार क्षेत्र आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं विधानसभा अध्यक्षांकडनं उल्लंघन झालंय. विधिमंडळ पक्ष सदस्य राजकीय पक्षाचा सदस्य असतो याकडे अध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचं सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाकडे कोणती घटना आहे याच्याशी अध्यक्षांचा संबंधच काय? 2018च्या घटनेचा उल्लेख होतो तरी 1999चा दाखला का दिला जातो? 2018ची शिवसेनेची घटना अयोग्य असं अध्यक्ष कसं म्हणू शकतात हाही महत्त्वाचा सवाल सिब्बलांचा होता. अध्यक्षांनी सादिक अली खटल्याचा आधार घेतला पण तेव्हा पक्षांतर बंदी कायदाच नव्हता हेही सिब्बलांनी निदर्शनास आणून दिलं. राजकीय पक्ष ठाकरेंकडे होता, त्यात फूट पडलेली नव्हती. राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता. अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला मग त्यानुसार तर्क लावल्याचं सिब्बलांचं मत आहे. शिंदेंनी नवी पक्षघटना तयार केली नाही, त्यांनी 2018चीच घटना मान्य केल्याचं सिब्बलांनी निदर्शनास आणून दिलं.
त्यामुळे आता सलग सुनावणी सुरू झालेली आहे. आशा आहे की गेली 3 ते 4 वर्ष जे सत्ता नाट्य किंवा त्यावरनं सुरू असलेला न्यायालयातला संघर्ष आपण पाहतोय त्यावरती अखेरीस फुल स्टॉप लावला जाईल.